आपण कधी असा विचार केलाय का, की एखाद्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून आपल्याला अचानक प्रचंड राग का येतो? हो, म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींवरून आपण कधी-कधी खूप रिॲक्ट होतो. बरोबर. किंवा समजा उद्या तुमची एखादी महत्वाची परीक्षा आहे किंवा ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे आणि आपण अभ्यासाऐवजी काय तर सलग 3 तास एखादी वेब सिरीज बघत बसतो. हो, हे तर खूप लोकांसोबत होतं. मुळात वरवर पाहता आपण सगळेच स्वतःला खूप हुशार, तार्किक आणि विचारपूर्वक वागणारे समजतो. पण अनेकदा आपल्याच कृती आपल्याला कोड्यात पाडतात. नक्कीच. आपण जे करतो त्यामागचं कारण आपल्यालाच माहिती नसतं. अगदी तेच. आणि आज आपल्याकडे असलेल्या काही अत्यंत रंजक नोट्स आणि मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे आपण यावर एक सखोल चर्चा करणार आहोत. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण समुद्रात तरंगणाऱ्या एका महाकाय बर्फाच्या डोंगराची म्हणजेच एका आईसबर्गची कल्पना करूया. अच्छा, आईसबर्ग म्हणजे ज्याचा फक्त थोडासा भाग पाण्यावर दिसतो तो. हो, पाण्यावर तरंगणारं ते शुभ्र, टोकदार शिखर किती शांत आणि सुंदर दिसतं. पण जे डोळ्यांना दिसतं तो त्या बर्फाच्या डोंगराचा फक्त 10% भाग असतो. म्हणजे खरा डोंगर तर खालीच असतो. अगदी बरोबर. उरलेला 90% महाकाय, भयावह आणि खरा बर्फाचा डोंगर पाण्याच्या पृष्ठभागाखाली पूर्ण अंधारात लपलेला असतो. आणि सिग्मंड फ्रॉइड यांच्या जगप्रसिद्ध मनोविश्लेषण सिद्धांतानुसार, ज्याला आपण सायकोॲनालिटिक थिअरी म्हणतो, आपलं मानवी मन अगदी याच बर्फाच्या डोंगरासारखं असतं. क्या बात आहे. म्हणजे हे खूपच अचूक रूपक आहे. हो ना. समुद्रावर दिसणारं बर्फाचं टोक म्हणजे आपलं बाह्यवर्तन, पण पाण्याखालील महाकाय भाग म्हणजे आपलं खरं मन. चला तर मग आज हे सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. मला वाटतं या बर्फाच्या डोंगराच्या उपमेतूनच मानवी स्वभावाचं सर्वात मोठं रहस्य उलगडतं. आपण रोजच्या जीवनात जे काही पाहतो, जे अनुभवतो किंवा जे निर्णय आपण पूर्ण विचार करून घेतो, ते फक्त आपलं चेतन मन असतं. ज्याला आपण कॉन्शियस माइंड म्हणतो. बरोबर? अगदी बरोबर. हे तेच बर्फाचं टोक आहे जे पाण्याच्या वर स्वच्छ सूर्यप्रकाशात दिसतं. पण इथे सर्वात कुतूहल निर्माण करणारी गोष्ट अशी आहे की मानवी वर्तनाची, आपल्या निर्णयांची आणि अगदी आपल्या भीती किंवा आवडीनिवडींची खरी सूत्रे ही त्या पाण्याच्या खाली लपलेल्या अचेतन मनाच्या म्हणजेच अनकॉन्शियस माइंडच्या हातात असतात. अरे बापरे. म्हणजे आपण जे ठरवतोय ते आपण नाही, तर आपलं अचेतन मन ठरवते. हो, आणि तिथेच खऱ्या अर्थाने सर्व गुंतागुंत सुरू होते. म्हणजे बघायला गेलं तर आपण या पाण्याच्या खालील अंधाऱ्या जगाकडे आपला प्रवास वळवला तर तिथे आपल्याला नक्की काय सापडेल? कारण आपण तर नेहमी असा विचार करतो की आपल्या कृतींवर आपलं स्वतःचं नियंत्रण आहे. हाच तर गैरसमज आहे. मग जर हे अचेतन मन आपल्याला चालवत असेल तर तिथे असं नक्की काय लपवून ठेवलेलं असतं जे आपल्याला आपल्याच नकळत नियंत्रित करतं? तिथे एक असं जग असतं ज्याचा आपण स्वतःच कधी सामना करू इच्छित नाही. या अचेतन मनात प्रामुख्याने आपल्या दडपलेल्या भावना, कधीही न बोलून दाखवलेल्या इच्छा आणि आपले अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे आवेग दडलेले असतात. प्राथमिक आवेग म्हणजे नक्की काय? म्हणजे मानवी मन हे मुळातच काही नैसर्गिक आणि बऱ्याचदा आक्रमक आणि लैंगिक प्रवृत्तींनी भरलेलं असतं. पण आपण एका सुसंस्कृत समाजात राहतो, जिथे काही नियम आहेत. हो, म्हणजे पण रस्त्यावर कुणालाही जाऊन मारू शकत नाही. अगदी तेच. त्यामुळे आपण या सर्व समाजमान्य नसलेल्या इच्छा अचेतन मनात खोलवर गाडून टाकतो. पण त्या तिथे शांत बसत नाहीत, त्या सतत उफाळून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतात. अच्छा. म्हणजे एका बाजूला आपल्या खऱ्या, काहीशा वन्य आणि आक्रमक भावना आहेत, ज्या बाहेर येण्यासाठी धडपडत आहेत, आणि दुसरीकडे आपल्याला या सभ्य समाजात राहायचंय. बरोबर. मग आपलं हे वरवर दिसणारं चेतन मन नक्की काय करत असतं? मला तर असं वाटतं की हे चेतन मन एखाद्या मोठ्या कंपनीच्या PR मॅनेजरसारखं काम करतं का? PR मॅनेजर हे खूपच छान उदाहरण आहे. हो ना. असा PR मॅनेजर जो आपल्या अचेतन मनाच्या छुप्या आणि बंडखोर मागण्यांना सभ्यतेचा, शिष्टाचाराचा मुलामा लावतो आणि मगच त्यांना जगासमोर मांडतो, जेणेकरून जगासमोर आपली इमेज, आपली प्रतिमा चांगली राहील. हे रूपक या प्रक्रियेला अत्यंत अचूकपणे स्पष्ट करतं. चेतन मन खरोखरच एका PR मॅनेजरची भूमिका बजावतं, कारण अचेतन मनातील इच्छा अत्यंत प्राथमिक असतात. त्यांना समाजाच्या नियमांशी काहीही देणं घेणं नसतं. अगदी बरोबर. पण हा PR मॅनेजर हे काम कसं पार पाडतो आणि तो सतत कोणत्या दबावाखाली असतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी व्यक्तिमत्वाच्या अंतर्गत रचनेत जावं लागेल.
म्हणजे आणखी खोलवर. हो, कारण या अचेतन मनात कोणतीही शांतता नसते. तिथे एकाच वेळी 3 वेगळ्या घटकांचं भयंकर युद्ध सुरू असतं. अरे छा, इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. जर हे युद्ध सुरू असेल तर त्यात लढणारे योद्धे नक्की कोण आहेत? हे 3 घटक कोणते जे एकमेकांशी स्पर्धा करतात? फ्रॉइडच्या सिद्धांतानुसार आपल्या व्यक्तिमत्वाची रचना ईड, इगो आणि सुपर इगो या 3 घटकांमधून होते. ईड, इगो आणि सुपर इगो. ओके. हो, या तिन्हींमधील संघर्षच आपली ओळख ठरवतो. यातला पहिला आणि सर्वात जुना घटक आहे ईड, ईड. हा जन्मापासूनच आपल्यात असतो. म्हणजे लहान बाळांमध्येही? हो, अगदी. ईड हे पूर्णपणे जन्मजात अचेतन प्रवृत्तींचं आणि आवेगांचं केंद्र आहे. ते फक्त एकाच तत्वावर चालतं आणि ते म्हणजे प्लेजर प्रिन्सिपल किंवा आनंद तत्व. प्लेजर प्रिन्सिपल. ईडचा एकच हेतू असतो, मला आत्ताच्या आत्ता आनंद हवाय आणि माझ्या सर्व गरजा याच क्षणी पूर्ण झाल्या पाहिजेत. त्याला योग्य काय, अयोग्य काय, नियम काय याच्याशी अजिबात कर्तव्य नसतं. हां, म्हणजे ईडची तुलना आपण दुकानात जमिनीवर लोळून हट्ट करणाऱ्या एखाद्या लहान मुलाशी करू शकतो, ज्याला फक्त आपला आनंद आणि आपली इच्छा पूर्ण होणं एवढंच समजत असतं. अगदी परफेक्ट उदाहरण आहे. तो मुलगा इतर कशाचाही विचार करत नाही. पण मग जर हा ईड इतका स्वार्थी आणि हट्टी आहे, तर त्याला आवरण्यासाठी कुणीतरी असणारच ना? हो, तर त्याला लगाम घालण्याचं काम सुपर इगो करतो. अच्छा, सुपर इगो. सुपर इगो हा आपल्या व्यक्तिमत्वाचा तो भाग आहे जो आपण समाजाकडून, पालकांकडून आणि परंपरेकडून शिकतो. तो पूर्णपणे नैतिक मूल्य आणि संस्कारांवर आधारित असतो. म्हणजे आपल्या आतला असा आवाज जो सतत चांगलं वाईट ठरवतो. अगदी तेच. तो सतत नैतिकतेच्या चष्म्यातून बघतो आणि विचारतो, हे कृत्य चांगलं आहे की वाईट? सुपर इगो हा ईडच्या अगदी विरुद्ध टोकावर उभा असतो. म्हणजे कसं? एखादं उदाहरण दिलं तर? म्हणजे बघा, जर ईड म्हणत असेल की मला ती महागडी वस्तू आत्ताच चोरायची आहे कारण मला ती हवी आहे, तर तिथे सुपर इगो म्हणेल, चोरी करणं हे महापाप आहे. तू अत्यंत वाईट आणि स्वार्थी माणूस आहेस. बापरे, म्हणजे हे खूपच टोकाचं झालं. हो, सुपर इगो आपल्याला सतत परिपूर्ण आणि अतिआदर्श बनवण्याचा प्रयत्न करतो. आत्ता मात्र या PR मॅनेजरची अडचण मला समजतीये. एका बाजूला तो दुकानात हट्ट करणारा लहान मुलगा म्हणजेच ईड, जो काहीही मिळवण्यासाठी तयार आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे पाप आहे, हे चुकीचं आहे, नियम पाळलेच पाहिजेत असा सतत ओरडणारे आणि शिस्त लावणारे कडक शिक्षक म्हणजेच सुपर इगो. अगदी बरोबर. या दोघांच्या ओढाताणीत माणसाचं मन तर फाटून जाईल. मग इथेच त्या इगोची एंट्री होत असावी. मला वाटतं इगो म्हणजे या दोघांच्या सततच्या भांडणात मध्यस्थी करून, तडजोड करून थकून गेलेला एखादा बिचारा रेफरी असावा. हा, हे रेफरीचं रूपक खूप मस्त आहे आणि या रेफरीची भूमिका अत्यंत आव्हानात्मक असते. कारण इगो हा रियालिटी प्रिन्सिपल म्हणजेच वास्तव तत्वावर चालतो. म्हणजे तो प्रॅक्टिकल विचार करतो. बरोबर. तो ईडच्या अनियंत्रित मागण्या आणि सुपर इगोचे कठोर नियम या दोघांमध्ये बाह्य जगाच्या वास्तवाचं भान ठेवून संतुलन राखण्याचं काम करतो. अच्छा, म्हणजे तो मधला रस्ता काढतो. हो, इगो असा विचार करतो की हे वास्तवात कसं शक्य होईल. तो ईडच्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग शोधतो, पण अशा मार्गाने ज्याला समाज मान्यता देईल आणि सुपर इगोलाही धक्का लागणार नाही. पण हे संतुलन राखणं तर खूपच अवघड असेल ना? अत्यंत अवघड. जेव्हा हा रेफरी म्हणजे इगो ईड आणि सुपर इगोच्या लढाईत समतोल राखण्यात अपयशी ठरतो, तेव्हा व्यक्तीच्या मनात प्रचंड ताणतणाव आणि चिंता निर्माण होते. मग असा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की जेव्हा तो थकलेला रेफरी म्हणजे आपला इगो या भयंकर मानसिक युद्धात स्वतःला वाचवू शकत नाही, तेव्हा तो नक्की काय करतो? खूप चांगला प्रश्न आहे. तो हार मानतो की स्वतःला वाचवण्यासाठी काही मानसिक युक्त्यांचा किंवा एखाद्या चिलखताचा वापर करतो? जर आपण याचा मोठा चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की मानवी मन अत्यंत लवचिक आहे. जेव्हा तणाव असह्य पातळीवर पोचतो तेव्हा इगो पूर्णपणे कोलमडून न पडता स्वतःचं रक्षण करण्यासाठी विविध संरक्षण यंत्रणा वापरतो, ज्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो. हो, डिफेन्स मेकॅनिझम्स हे खरोखरच एक प्रकारचं मानसिक चिलखत असतं जे अचेतनपणे काम करत असतं. आपल्याला जाणवतही नाही आणि आपलं मन स्वतःचा बचाव करत असतं. हे खूपच भारी आहे. या मानसिक चिलखताच्या काही प्रत्यक्ष उदाहरणांबद्दल बोलायचं झालं तर आपल्या नोट्समध्ये दडपणूक, प्रक्षेपण, प्रतिस्थापन अशा अनेक यंत्रणांचा उल्लेख आहे. हो,
फ्रॉइडने यावर खूप सविस्तर लिहिलंय. मला इथे दैनंदिन जीवनातील एका अत्यंत परिचयाच्या उदाहरणाशी याची सांगड घालावीशी वाटते. आपण अनेकदा पाहतो की एखाद्या व्यक्तीचा ऑफिसमध्ये बॉससोबत काही कारणावरून मोठा वाद होतो. बॉस त्याला सर्वांसमोर खूप सुनावतो. हां, आणि तो तिथे काहीच बोलू शकत नाही. अगदी तेच. तिथे ती व्यक्ती बॉसला काहीही उलट बोलू शकत नाही, कारण नोकरी जाण्याची भीती असते. मग ती व्यक्ती संध्याकाळी घरी येते आणि कसलंही कारण नसताना आपल्या कुटुंबावर किंवा लहान मुलांवर प्रचंड राग काढते. हो, हे आपण खूपदा बघतो. मग ही नेमकी कोणती संरक्षण यंत्रणा आहे? कडे वळवला जातो. बरोबर. त्या व्यक्तीचा खरा राग बॉसवर असतो. तिथला ईड म्हणत असतो की बॉसला आत्ताच्या आत्ता उत्तर दे. पण सुपर इगो आणि वास्तवाचं भान असणारा इगो सांगतो की असं केलं तर नोकरी जाईल. मग तो तणाव मनात साचून राहतो. हो, आणि मग इगो स्वतःला शांत करण्यासाठी तोच राग एका सुरक्षित लक्ष्यावर म्हणजे कुटुंबावर वळवतो. कारण इथे कुटुंबाकडून नोकरी जाण्यासारखा कोणताही धोका नसतो. बापरे, म्हणजे इगोने स्वतःला वाचवण्यासाठी आपला राग दुसऱ्यावर ढकलला. या व्यतिरिक्त आणखी कोणता मार्ग इगो वापरतो? कारण बऱ्याचदा आपण स्वतःच्या चुका मान्यच करत नाही. तिथेही कोणतीतरी यंत्रणा काम करत असेलच ना? नक्कीच. अशावेळी तर्कशुद्धीकरण म्हणजेच रॅशनलायझेशन नावाची यंत्रणा काम करते. यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या चुकीच्या किंवा अयोग्य कृतींचं समर्थन करण्यासाठी खोटी पण अत्यंत पटण्याजोगी कारणं शोधते. अच्छा, म्हणजे स्वतःचीच फसवणूक करणं. एखादं उदाहरण? उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर तो स्वतःचा अभ्यास कमी पडला हे स्वीकारण्याऐवजी काय म्हणेल? तो म्हणेल की परीक्षेचा पेपरच खूप कठीण होता. किंवा शिक्षकांनी मला मुद्दाम कमी मार्क दिले अशी कारणं देतो. असं केल्याने त्याच्या स्वतःबद्दलच्या प्रतिमेला म्हणजेच इगोला तडा जात नाही. म्हणजे तो स्वतःचा बचाव करतोय. याशिवाय दडपणूक किंवा रिप्रेशन नावाची अत्यंत शक्तिशाली यंत्रणा असते, जिथे मन अत्यंत वेदनादायी आठवणी किंवा आघात अचेतन मनात इतक्या खोलवर गाडून टाकतं की व्यक्तीला त्या जाणीवपूर्वक आठवतही नाहीत. हे ऐकायला थोडं भीतीदायक वाटतं. म्हणजे एक प्रकारे आपण खऱ्या जगापासून पळ काढतोय का? इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की या संरक्षण यंत्रणा मुळात वाईट नसतात. अच्छा, म्हणजे त्या गरजेच्या असतात? हो, त्या आपल्या मानसिक स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी, आपल्याला अचानक येणाऱ्या मानसिक धक्क्यातून वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्या एक प्रकारे मनाचे शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतात. म्हणजे गाडीला जसे शॉक ॲब्झॉर्बर असतात तसे. अगदी तेच. पण जेव्हा आपण वास्तवाचा सामना करण्याऐवजी सतत या यंत्रणांचा अतिवापर करू लागतो, तेव्हा मात्र आपण खऱ्या आयुष्यापासून दूर जातो आणि तिथेच मानसिक समस्या किंवा न्यूरोसिस सुरू होतात. हे सर्व इतकं गुंतागुंतीचे की मला असा प्रश्न पडतो, हे ईड, इगो, सुपर इगोचं भांडण आणि या सर्व संरक्षण यंत्रणा व्यक्तीमध्ये अचानक मोठ्यापणी निर्माण होत नाहीत? नाही, अचानक तर नक्कीच नाही. मग त्यांचा उगम कुठेतरी खूप आधी झालेला असावा. आणि इथूनच आपण या सिद्धांताच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळतो, तो म्हणजे आपलं बालपण. या मनोविश्लेषण सिद्धांताचा हा एक अतिशय क्रांतिकारी पैलू आहे. फ्रॉइडच्या मते आपल्या व्यक्तिमत्वाची मूळ जडणघडण ही आपल्या बालपणीच्या सुरुवातीच्या वर्षांमध्येच होते. म्हणजे अगदी पहिल्या काही वर्षात. हो, त्यांनी मानवी विकासाचे 5 टप्पे मांडले आहेत, ज्यांना आपण सायकोअॅनालिटिक स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट असं म्हणतो. हे टप्पे कोणते आहेत? यात पहिला आहे मुखीय टप्पा म्हणजे ओरल स्टेज. हा 0 ते 1 वर्षापर्यंत असतो. मग दुसरा? गुदीय टप्पा म्हणजे ॲनल स्टेज, जो 1 ते 3 वर्षांचा असतो. ओके. मग तिसरा लैंगिक टप्पा किंवा फॅलिक स्टेज. त्यानंतर गुप्त टप्पा म्हणजे लॅटेन्सी स्टेज. आणि शेवटी 12 वर्षानंतर येणारा जननेंद्रिय टप्पा म्हणजेच जेनिटल स्टेज. या प्रत्येक टप्प्यात बालकाच्या शारीरिक आणि मानसिक गरजा वेगवेगळ्या असतात. पण इथे खूप मोठी धोक्याची सूचना सुद्धा आपल्या या विश्लेषणातून समोर येते. कोणती? ती म्हणजे जर बालपणीच्या या विशिष्ट टप्प्यांमध्ये लहान मुलाच्या गरजा पूर्ण झाल्या नाहीत किंवा त्यांच्या भावनांची खूप जास्त दडपणूक झाली, तर त्याचा परिणाम थेट त्यांच्या प्रौढ आयुष्यावर होतो, असा हा सिद्धांत सांगतो. हे खरे का? हो, बरोबर. या अवस्थेला फिक्सेशन असं म्हटलं जातं. फिक्सेशन हे कसं काम करतं? हे समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीच्या त्या मुखीय टप्प्याचं म्हणजेच ओरल स्टेजचं उदाहरण घेऊ. हा जन्मापासून पहिल्या वर्षापर्यंतचा काळ असतो, जिथे बालकाला तोंडाद्वारे म्हणजे आईचं दूध पिणं किंवा अंगठा चोखणं यातून सुरक्षितता मिळते.
हे तर आपण लहान मुलांमध्ये बघतोच. हो, पण जर या काळात बालकाला पुरेसं प्रेम आणि समाधान मिळालं नाही किंवा त्याला अचानक दूध पिण्यापासून तोडलं गेलं, तर ते बालक मानसिकदृष्ट्या याच टप्प्यात अडकून पडू शकतं. म्हणजे ते फिक्स होतं तिथेच. अगदी. आणि मग मोठेपणी हीच व्यक्ती सतत नखं कुरतडणे, तणावाखाली असताना खूप जास्त खाणे किंवा अगदी धूम्रपान करणे यांसारख्या सवयींना बळी पडू शकते. पण मला इथे थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. आपण म्हणतोय की पहिल्या 1-2 वर्षांतील अनुभव किंवा पहिल्या 5-6 वर्षांतील बालपणीचे टप्पे माणसाचं संपूर्ण भविष्य ठरवतात. हे थोडं टोकाचं नाही वाटत का? म्हणजे आयुष्यातील पहिली काही वर्षे आपलं पुढचं 80 वर्षांचं आयुष्य आणि आपलं व्यक्तिमत्व कायमचं ठरवून टाकतात. नंतरच्या आयुष्यातील अनुभवांमुळे मानवी मन आणि व्यक्तिमत्व बदलत नाही का? हा अत्यंत रास्त आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि आजच्या आधुनिक मानसशास्त्रात फ्रॉइडच्या या विशिष्ट सिद्धांतावर बरीच टीकाही झाली आहे. अच्छा, म्हणजे हे जसं आहे तसं मानलं जात नाही. नाही, आजच्या काळात बालपणीचे हे शारीरिक टप्पे आणि त्यातील लैंगिकतेवरील अतिरेकी भर अनेक तज्ज्ञ जसेच्या तसे मान्य करत नाहीत, पण यातून पुढे आलेला एक अत्यंत महत्वाचा विचार आपण नाकारू शकत नाही. कोणता विचार? तो विचार असा की बालपणीच्या न सुटलेल्या मानसिक गुंतागुंती, ज्याला आपण अनरिझॉल्व्ड इश्यूज म्हणतो, त्यांचा आपल्या प्रौढत्वावर अत्यंत खोल प्रभाव पडतो. हे मात्र खरे. बालपणीचा कोणताही आघात, दुर्लक्ष किंवा अतिसंरक्षण हे आपल्या मोठेपणीच्या निर्णयांवर, आपल्या नातेसंबंधांवर आणि आपण तणावाला कसं सामोरे जातो यावर थेट परिणाम करतं. हे सत्य आजचं आधुनिक मानसशास्त्रही मान्य करतं. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? आपण आतापर्यंत या विश्लेषणात मानवी मनाचे अनेक स्तर उलगडून पाहिले. हो, खूपच सखोल चर्चा झाली ही. अचेतन मनातील अंधार, ईड, इगो, सुपर इगोचं युद्ध, मनाचं छिलखत आणि बालपणीच्या विकासाच्या अवस्था. पण आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात फ्रॉइडच्या या सिद्धांताची नेमकी जागा काय आहे? कारण आपण पाहिलं की यावर बरीच टीकाही झाली आहे. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. या सिद्धांताच्या मर्यादा तर स्पष्ट आहेत. सर्वात मोठी अडचण म्हणजे हा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळून पाहणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे आपण ते लॅबमध्ये टेस्ट करू शकत नाही. अगदी बरोबर. आपण मायक्रोस्कोपखाली अचेतन मन किंवा ईड बघू शकत नाही किंवा इगो मोजण्यासाठी कोणतंही यंत्र उपलब्ध नाहीये. त्यामुळे विज्ञानाच्या कसोटीवर हा सिद्धांत मागे पडतो. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे लैंगिक प्रवृत्तीवर खूप जास्त भर दिलाय. हो, त्यांनी मानवी वर्तनामागे केवळ लैंगिक आणि आक्रमक प्रवृत्तींना दिलेलं अतिमहत्त्व आज अप्रासंगिक ठरलं आहे. पण जर आपण याचे उपयोग पाहिले तर आज आपण जे मानसोपचार किंवा सायकोथेरपी पाहतो, ज्यामध्ये संवादातून मानसिक विकारांचं निदान आणि उपचार केले जातात, त्याचा पाया याच सिद्धांताने रचलाय. अच्छा, म्हणजे सायकॅट्री आणि थेरपीची सुरुवात इथून झाली म्हणता येईल. हो, व्यक्तीचं वर्तन समजून घेण्यासाठी, मानवी स्वभावातील विसंगती शोधण्यासाठी हा सिद्धांत आजही अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर हा सिद्धांत भौतिकशास्त्राच्या नियमांसारखं एखादं अचूक गणित नक्कीच नाहीये. नाही, नक्कीच नाही. पण ती एक अशी अत्यंत महत्वाची ब्लूप्रिंट किंवा आराखडा आहे जिने मानवी मनाचा अभ्यास करण्याच्या पद्धतीतच क्रांती घडवून आणली. अगदी बरोबर. वैज्ञानिक मर्यादा असूनही या सिद्धांताने आपल्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे एक नवीन दृष्टिकोन. दृष्टिकोन बदलला. आपण जे पाहतो, जे अनुभवतो, त्यापेक्षा आपलं मन कितीतरी अधिक खोल आणि गुंतागुंतीचं आहे हे या सिद्धांताने जगाला दाखवून दिलं. आपण फक्त माणसाच्या बाह्य कृतींकडे न बघता त्या कृतींमागील अदृश्य आणि अचेतन कारणांचा विचार करायला शिकलो. हे खूपच महत्वाचं आहे. हो, मानवी मनाला एका साच्यात न बघता त्याच्या आत सुरू असलेल्या संघर्षाला आपण ओळखायला लागलो. हेच या सखोल विश्लेषणाचं खरं यश आहे. खरंच, मानवी मनाचा हा प्रवास किती अद्भुत आणि रहस्यमय आहे. आपण स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या लोकांना जेव्हा पाहतो, तेव्हा या चर्चेमुळे नक्कीच आपली विचार करण्याची पद्धत बदलेल. हो, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो यातून. नक्कीच. आणि या माहितीच्या आधारे आपण सर्वांनी एका नवीन आणि थोडा वेगळ्या पैलूवर विचार करायला हवा. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा चित्रपट किंवा वेब सिरीजमध्ये एखाद्या खतरनाक क्रूर खलनायकाला बघू किंवा प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या अत्यंत तापट, क्षुल्लक कारणावरून सतत चिडणाऱ्या व्यक्तीला भेटू, तेव्हा आपण फक्त त्यांच्या रागाकडे किंवा त्यांच्या त्या चुकीच्या वागणुकीकडे पाहू नये. अगदी बरोबर. आपण स्वतःला एक क्षणभर थांबवून हा विचार केला पाहिजे की या व्यक्तीच्या अचेतन मनाच्या त्या बर्फाळ अंधाऱ्या जगात बालपणीचा कोणता टप्पा अपूर्ण राहिला असेल.
कोणत्या दडपलेल्या भावना आज असा उद्रेक करत असतील किंवा त्यांच्या मनातील त्या एड आणि सुपर इगोच्या भयानक युद्धात सध्या नक्की कोण जिंकत असेल आणि तो बिचारा इगो कसा हरत असेल. हे खूपच विचार करायला लावणारं आहे. हो ना, कदाचित माणसांकडे, त्यांच्या चुकांकडे आणि त्यांच्या रागाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन या एका विचारामुळे कायमचा बदलून जाईल आणि आपण सगळेच एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकू.